ज्याला मी सगळ्यात जवळची व्यक्ती मानत होते ती व्यक्ती माझ्यावर जबरदस्ती करत होती सर। आणि हा गुरु हार्डली ओळख होती आमची सर। ही वॉज जस्ट अ कलिंग। त्याने वाचवलं मला। आणि सर तेव्हा मी गुरुच्या प्रेमात पडले तर काय चुकलं माझं? अदरवाईज माझी लाईफ स्पॉइल झाली असती सर। सर आम्ही एकमेकांवर प्रेम करून चूक नाही केली आहे, चूक सौमित्रची आहे सर। आणि ती चूक लपवण्यासाठी हे आमची बदनामी करतायत, तुमच्या मनात आमच्याबद्दल काहीतरी वेडवाकडं भरवतायत सर। वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी माया, आय नीड दिस। गेले 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 हाँ, इसे कहते हैं सांप भी मर गया और लाठी भी नहीं टूटी। That's like my Maya. त्यांना तेवढंच आयुष्यात समाधान। हो, ही मुलगीच आहे त्यांची, पण मी त्यांना आई म्हणून स्वीकारण्याच्या आधी त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारलं। आज मी जी कोणी आहे ना ती आई बाबांमुळेच। हो राधा, म्हणजे तुझ्या बाबतीत तर खूप मोठं क्रेडिट आहे त्यांचं, पण माझ्यावर सुद्धा खूप मोठे उपकार आहेत। म्हणजे तुझे सासू सासरे असून सुद्धा आपल्या लग्नात ते आई वडील झाले होते तुझे, आणि माझा स्वीकार सुद्धा केला। पण तूही त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करतोस की? ओए ससुरी, रुलाएगी क्या? मी बघतो ना। नाही, मी बघते बाबा असते आम्ही गोष्ट हा। तर आता हे बघ, ही झाली आहे, खूप मोठा अपराध घडला याच्या हातून, आणि ही शिक्षा सुद्धा याच्यासाठी कमी आहे। असं झालंय काय? प्लीज राधिका, प्लीज तू याच्यामध्ये पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा। बाबा काय बोलताय तुम्ही? मी त्याची बायको आहे, मला कळलं पाहिजे। नको राधिका, नको, खरंच नको। तुला हे सगळं न कळलेलंच बरं। आजवर खूप धक्के सहन केलेस तू, हा धक्का तुला सहन नाही होणार। कसला धक्का बाबा? नाही, मला सांगा, मला कळायला हवं हे सगळं। काय केलंय असं सौमित्रनी? मला खात्री आहे गुरुनाथनी आणि मायानी नक्कीच तुमच्या डोक्यात काहीतरी भरवलंय, आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवला। ऑफकोर्स, धडधडीत पुरावा समोर असताना विश्वास ठेवी नाही तर काय? बाबा, जगातल्या कुठल्याही वडिलांना आपल्या मुलाच्या साक्षीपेक्षा कुठलीच साक्ष महत्वाची नसते। आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की मायाला तिची बाजू मांडायची आहे, ती मला ऐकायची आहे। मग तुम्हाला हे नाही वाटलं की आपल्या मुलाची पण एक काहीतरी बाजू असू शकते, तीही आपण ऐकावी? राधा ऐक ना। नाही सौमित्र, मला माहितीये तू चुकीचा नाहीयेस, आणि मला हेही माहितीये की तू तुझ्या बाजूने काहीही बोलणार नाहीये, म्हणून मला बोलू दे। बाबा हे फोटो मी आधीच पाहिले, आणि तरी तू या माणसाला डिफेंड करतेस का राधिका? बदनामी होईल म्हणून? राधिका, असल्या गोष्टींचं दडपण घेऊन गप्प बसणारेतले तू नाहीयेस। गप्प बसण्याचा आणि बदनामी होण्याचा काही प्रश्नच नाहीये बाबा, कारण हे सगळं खोटं आहे। मग काय माया खोटं बोलतेय की हा फोटो खोटं बोलतोय? हो, दोघंही खोटं बोलताय। मला असं वाटत नाही। माझा मायावर पूर्ण विश्वास आहे, आणि माझा सौमित्रवर। तू याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवतेस। हीच गोष्ट मी तुमच्याही बाबतीत बोलू शकते बाबा। म्हणावं तर, मात्र मी विश्वास ठेवतो या फोटोच्या बेसिसवरती। आणि पुरावे खोटे असतील तर? जो माणूस आपल्या बायकोच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श सुद्धा करत नाही, तो माणूस असं वागूच शकत नाही। नाही बाबा, मी खरंच सांगते तुम्हाला, सौमित्र नाही चुकलाय, तो चुकूच शकत नाही। चुकतायत ते गुरुनाथ आणि माया। त्यांना राधिका मसाले एसबी मध्ये मर्ज करायचे, म्हणून हे सगळं चाललंय, म्हणून हा सगळा बनाव आहे। ते काहीही करू शकतात त्यासाठी। बाबा, तुम्हाला माहिती नाहीये गुरुनाथ कसे, त्यांची हिस्ट्री मला माहिती आहे, मी जाणते ते स्वार्थासाठी काहीही करू शकतात, अगदी काहीही। घेतला ना तर फार उशीर होईल, अँड विल लूज दिस बॅटल। वी कॅनॉट अफोर्ड दिस।
आपल्याला कायम त्यांच्या एक पाऊल पुढेच राहिलं पाहिजे. ओके? हो माया, मला कळतंय. फक्त मला असं म्हणायचंय, पूर्ण तयारी असल्याशिवाय आपण... तेवढा वेळ नाहीये गुरु. हे बॅटल राधिकाने सुरू केलंय. आपल्याबद्दल यशवंत सरांना सगळं सांगून आपण तेवढा स्ट्रॉंग रिप्लाय दिलाय. सो आता थांबून चालणार नाही. मी थांबणार नाहीये. आता कळेल तिला मायाचं बंबार्डिंग. शी हॅज मेड अ बिग मिस्टेक गुरु, अँड नाव शी हॅज टू पे फॉर इट. आय मेक शुअर शी विल रिग्रेट फॉर हर बोल लाईफ. पण योग्य वेळ आल्यावर मायाला विचारणार आहे मी, कसं जमलं ग असं वागायला माझ्याशी? तुला बोलावं असं वाटत असेल ना तर नक्की बोल. पण आता एक लक्षात ठेव, सौमित्र, तुझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये मी तुझ्या पाठीशी उभी. तुझ्या प्रत्येक पावलाला मी तुझ्या बरोबर खंबीरपणे उभी. जोपर्यंत तू माझ्याबरोबर उभी आहेस ना, त्या दुनियेशी लढू शकतो मी. म्हणजे गुरु माया काय चीज आहे. स्वतःच्या प्रेमात पड आधी. मस्त फिरायला जा, ट्रेक वीकला जा, कुठेतरी फ्रेश हो छान. आणि आज तुला रिफ्रेश करायला गेला 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 तुझा बॉयफ्रेंड कर, त्याला अनफ्रेंड नको हुस तू. बेंड हीच आहे आता ट्रेंड, कळलं का? आणि नव्याने प्रेमात पडली स्वतःच्या की माझ्याकडेच आहे. नवीन बॉयफ्रेंड मीच शोधून देईन तुला, तेव्हा पण टिप्स देईन. ओके? ऑल्सो आता तुझा आणि तुझ्या बॉयफ्रेंडचा फोटो टाक आणि त्याच्या खाली हॅशटॅग शनायाने मचाया शोर आणि हॅशटॅग अनफ्रेंड युअर बॉयफ्रेंड हे 2 हॅशटॅग टाक आणि मला टॅग कर. ठीक आहे? लव यू. चला बाय. उद्या भेटू. शनायाने मचाया शोर ऑडियन्स ने दिया वन्स मोर. अरे वा, एक जावई बापू आले. निर्लज्जम सदा सुखी. मीच म्हणालात नाही का आई म्हण म्हणून, म्हणून मी ठरवलंय मी तुम्हाला आईच म्हणणार. आणि कसं आहे ना, तुम्ही जरी मला सून म्हणून आशीर्वाद दिला नसला की माझ्यासाठी तुम्ही कायम माझ्या आई असाल. कधीही काही लागलं तरी आम्हाला बोलवा. आम्ही दोघेही आहोत. आणि अजून एक, सून म्हणून माझं कर्तव्य मी नेहमीच पार पाडेन. दॅट्स माय प्रॉमिस. ओके? चल गुरु. येतो आई. त्याने मला असं सजेस्ट केलंय की एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये 50% शेअर्स माझ्या नावावर आहे. सो मी जर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असं सांगितलं की माझ्या नावाचे शेअर्स मी विथड्रॉ करतो, तर अर्थातच ते मला तसं करू देणार नाही. सो माझ्या ज्या काही डिमांड्स असतील त्या मी त्यांच्यासमोर मांडू शकतो आणि त्यांना त्यासाठी तयार व्हावंच लागेल. ते सगळ्यांचं ठीक आहे, पण बाबांचं काय? बाबांना सांगायला लागेल ना हे सगळं. मला पटतंय तुझं राधा, पण आत्ता डॅडला सांगण्यात काही अर्थ नाही, कारण आत्ता तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी अलाव करणार नाही. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तू कर, पण बाबांना कधीतरी तर सांगायला लागेल. त्यांना असं अंधारात ठेवून चालणार नाही. हो राधा, हे बघ, अंधारात डॅडला नाही, गुरु आणि मायाला ठेव. राधिका, जे नाही व्हायचं तेच घडलं बाई. का? काय झालंय? गुरु आणि माया एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यांचं सूत जुळलं. हो, माहिती आहे ते मला. एवढंच नाही बाई, याच्या पुढेही खूप काही घडलं आहे, तुला माहित नाही. मग ते दोघंही घरी आले होते. ते दोघं जण घरी येऊन गेले, गुरु आणि माया? हे कळवायला की दोघंही लग्न करत आहेत. काय? लिटरली फायर्ड हिम. सणसणीत कानाखाली वाजवली आहे त्याच्या. हा, राधिकाने ऑफकोर्स ट्राय केलं त्याला डिफेंड करायला, पण यशवंत सरांनी तिचा डिफेन्स मान्यच केला नाही. सौमित्र इनोसंट असेल तर त्याचं प्रूव्ह करा आणि मगच मी घरी येईन असं सांगून निघून गेलेत ते घरातून. काय? येस माया, मग झालं ना आपल्याला हवं तसं सगळं झालं ना. इट्स लाईक आवर विक्ट्री. इट इज. बट मी एवढ्याने शांत बसणार नाहीये. जेव्हा त्या राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करेन ना, कम्प्लिटली डिमॉलिश करेन, तेव्हाच शांत बसेन मी. तेव्हाच समाधान होईल माझं. काय झालं? तू सांगितलं पण नाही मला. एवढ्या तेवढ्या गोष्टी कुठे सांगत बसायच्या तुला? अगं छोट्या गोष्टी कुठे आहेत या? आणि तसंही गॅरी सोबत सध्या मी टाइम स्पेंड करते ना जास्त.
त्यामुळे तो काही प्लॅन करत असता तर क्लू तरी कळला असता आपल्याला, सावध झालो असतो. यांच्या बाबतीत मी नेहमीच सावध असते, पण बाबांच्या बाबतीत त्यांनी बरोबर डाव साधला. अगं पण त्याचेच बाबा आहेत ना ते, म्हणजे एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना पटवूच शकतो आपण. हो, पण तोपर्यंत वेळ गेलेली नसली म्हणजे झालं. मरू देत ग, त्यांना काय करायचं ते करू दे, आपण काही केलं नाही, आपण कशाला घाबरायचं. वा वा वा, लेडीज अँड लेडीज म्हणून पिंकी आहे ना तू. ओके ओके ठीक, सॉरी. सो लेडीज अँड जेंटलमन, ऑफर लिमिटेड पिरियड केली, म्हणजे ही संधी आहे ती मर्यादित काळासाठी. आणि संधी अशी आहे की तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये, तर सिंपल आहे, राधिका मसाले उद्याच्या उद्या SB कंपनीमध्ये मर्ज करायचे. दॅट्स इट. राधिका, तुला काय वाटलं? नाही, तुझा हा नवरा म्हणजे काय फार सद्गुणांचा पुतळा आहे का? की सोशल मीडियावर एखादी न्यूज व्हायरल झाली की लोक म्हणते अरे नाही बाबा, हा तर काय राधिका मॅडमचा नवरा आहे, हा असं कधीच वागणार नाही, असं होईल असं वाटतंय तुला? लोकांना माहिती आम्ही कसे आहोत ते, आणि तुम्ही कसे आहात हेही माहिती. बरोबर आहे तुझं. आणि यांचं लग्न झालंय, त्यामुळे यांचं रिलेशनशिप लिगली व्हॅलिड आहे. तुम्हा दोघांचं काय स्टेटस आहे नक्की? ते म्हणजे डेट करताय एकमेकांना, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, की लिव्ह इन मध्ये राहते? येस का? प्रेग्नेंट आहे ना ती? नाही मला कळलं, पण काय भेटच नाही ना आपली. बरं, तुझा एक्स बॉस म्हणून तुला एक सल्ला देतो. ओके, काळजी वाटते म्हणून ग. काय आहे, आता तुम्हाला बाळ होणार, मग जबाबदाऱ्या वाढणार, खर्च वाढणार. तर आता यापुढे तू आणि तुझा नवरा, म्हणजे त्यालाही सांग, आता दुसरा जॉब शोधायला सुरुवात करा तुम्ही. काय राधिका मसाले एकदा गेली की बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दुसरा जॉब तर शोधावा लागेल ना. हा, सो त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही दोघेही सुरुवात करा. ओके, त्याला चॅलेंज द्यायचं म्हणून काहीतरी. ग्रुप नुसतं चॅलेंज देऊन नाही थांबायचंय, राधिकाला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचं आपल्याला, कळतंय तुला? तुझ्यापेक्षा तर मी राग करते आता तिचा. हो बरोबर आहे, ती त्याच लायकीची आहे. पण माया, त्यांच्याशी भांडताना एक मुद्दा बरोबर बाहेर आलाय, तो म्हणजे राधिका आणि सौमित्र यांची जर आपल्याला बदनामी करायची असेल ना, तर त्यासाठी आपलं नातं लीगल किंवा समाजमान्य असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतोय माया, प्लीज आपण लग्न करूया ना, प्लीज. सी, आय रिअली डोंट नो, म्हणजे मला थोडा वेळ हवाय. जसं गॅरीने पिंकीची खोटी खोटी माफी मागितली होती ना, तशी मी गॅरीची खोटी खोटी माफी मागते आणि त्याला असा पटवते की तो परत माझ्याकडे येईल. तुझी रिएंट्री आता होऊच शकत नाही, कारण मुळात गुरुला कुठल्याही मुलीमध्ये इंटरेस्ट कधी वाटतो जेव्हा तिच्याकडून काहीतरी फायदा असतो त्याला. आता तुझ्याकडून त्याला काहीही फायदा होणार नाहीये, तो येणार नाही तुझ्याकडे. ठीक आहे, आपण विचार करूया, उगाच इम्पेशंट नको होऊया, काहीतरी मार्ग निघेल. सध्या माझ्या हातात एवढंच आहे की पुन्हा SB मध्ये जायला पाहिजे, दोघांवर वॉच ठेवायला पाहिजे. तो वॉच मी ठेवीनच. जेनी, तू पण आनंदला फोन करून सगळं सांगून ठेव, तू कुठे. हे काय तू अंकल. ओके ओके, मग आत्ताच्या आता हे चॅलेंज एक्सेप्ट कर आणि म्हण, आय हॅव एक्सेप्टेड दिस चॅलेंज. ओके, त्याला काय चॅलेंज ऍक्सेप्टेड करतो ना मी. तुला काय हवंय, काय ते 6 पॅक 8 पॅक्स, डोले शोले, बॉडी बिडी बेड, हा सगळं करतो मी. आणि ते मी सगळं करून तुझ्या समोर येईल आणि तेव्हा तुला प्रपोज करेन. आणि मग बघ, तुला मला नाही म्हणता येणार नाही. ओके, आय विल बी वेटिंग फॉर दॅट डे गुरु. आय एम लुकिंग फॉरवर्ड. धमकी खरी ठरली पण नाही अजून आणि उगाच डिनर डेट. मी असताना तुमचं सेलिब्रेशन चांगलं कसं होईल? एक काम करते, राधिकाला फोन करते, तिला विचारते यांच्या डेटची वाट कशी लावू.
हे नाही नाही, नको 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 नको. राधिका गुणी बाळ आहे. ती म्हणणार शन्या, शन्या त्यांचं लाईफ आहे, त्यांना जे करायचं ते करू दे, आपण मुद्दाम टीज नाही करायचं. सॉरी राधिका, पण मी तुझ्या इतकी सरळ असते ना तर मी पण 300 कोटीची मालकी नसते ग. पण तसं नाहीये. पण माझ्यापेक्षा टिगडा कोण आहे? जातो. जा. हे कशाला? कशाला उगाच इथे पसारा? अरे पण मला हवंय ते. सॉरी सौमित्र, मला तुला अंधारात ठेवायचं नाहीये, पण मी जे काही ठरवलंय ना ते वेळेआधी कुणाच्याही समोर ओपन होऊन चालणार नाहीये. गोष्टी चुकूनही लीक झाल्या ना तर कोणी ना कोणीतरी त्याला विरोध करणारच, जे मला नकोय. आता जो काही धमाका होईल ना तो सगळ्यांसमोरच होईल. देवा, तुझ्या भरवशावरती ही रिस्क घेते, कृपा असू दे. ऑर्डर मॅम. शनायाची रिंगटोन ऐकू आली मला. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आता तुला पण झाली. ओके, अगं नाही, खरंच ऐकू आली मला. शनायाची रिंगटोन ऐकू आली आता. काय एक्सक्लुझिव्ह रिंगटोन आहे का तिची? तशा खूप लोकांच्या रिंगटोन्स असू शकतात काय? आणि मुळात मी इथे असताना तुला काय हे सगळं दिसतंय? हा, नाही तसं नाही यार. ओके, कमिंग टू अ पॉइंट, मला सांग की कसं वाटलंय तुला नाव गुस्सू? ओव्हर एक्साइटेड आणि ओव्हर ऍक्टिंग. जी B3 बंद करतो का आता? B3 काय? बालिश बकवास बडबड. प्लॅन काय आहे सांग. प्लॅन आहे. हे काय पिशवी? पिशवीत काय मला काय माहिती, सांगतो. सांग ना. हे बघ, मी ना गेटअप आपण चेंज करायचंय, त्यासाठी कपडे आणलेत. ओके, हे बघ, ही साडी आहे ना, ही तू नेसायची आहेस. अरे यार, ट्युटोरियल बघायला लागेल आता परत. काय ट्युटोरियल नेटवर साडी कशी नेसायची. म्हणजे आपण स्पाय ते इथेच असत बसूया आपण. अजय, मग चल ना लवकर चेंज करू. तुमच्यासाठी आणलाय ना? हो वहिनी, हे आम्ही फर्स्ट एड आण. तुम्हाला जास्त दुखतंय का? आनंद भाऊजी नाही, एवढी काहीच गरज लागलंय ते जास्त. नाही, हळद लावली आहे त्याला, खरंच नको. नाही काय नाही, काय ब्लड आलं होतं. ब्लड येत होतं आणि तरी तुम्ही असं म्हणताय की जास्त लागलं नाहीये. वहिनी, तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही ना खूप स्ट्रॉंग आहात, म्हणून तुम्हाला कुठलीही जखम मोठी वाटत नाही. गुरुनाथने आयुष्यात एवढ्या जखमा दिल्यात ना की आता या छोट्या छोट्या जखमांचं काही वाटत नाही आनंद भाऊजी. आणि अजूनही त्याचा वार करणं तर चालूच आहे ना. आता तिला ती कोण मायाला हाताशी घेतलाय. लग्न कळलंय तुला? आणि त्यांच्या रोमॅन्टिक डेटची वाट लावून टाकायची. खरंच वाट लावायची. मग अशी किती काय काय बोलला मला. तेरी भैंस को अंडा मारू, तेरी भैंस को पाणी पिलाऊ, तेरी भैंस को गोबर चराऊ. तू अशी वागणार असते तर नाही जाणार मी तिकडे. नको ना रिॲक्ट होऊ. तिकडे बसणार, अजून काय काय बोलणार आहे तू, सगळं कानावर पडणार आहे. अशी रिॲक्ट होणार आहेस, चिडणार आहेस का? अजिबात नाही. राग गिळून टाकायचा लगेच. दाखव राग आधी. गिळ आता. यामुळेच ओळखणार आहे तो आपल्याला. अरे नहीं बेचारे, मैं बदल दूंगा अपना लाफ्टर, क्योंकि गुरु है चैप्टर उड़ा दूंगा हेलीकॉप्टर. चल. बच्चा म्हणून एक नंबरचा मला रिप्लेस केलं म्हणून काय माझं नाव पण वापरायची का नाही? कशावरून काय पॉझिटिव्ह होती तू? आणि तू बच्चा है क्या? तो भी सच्चा है. हाँ, वो बच्चा है, थोड़ा कच्चा है, ये वो ना सबका है. बैठ जा. लटोरी. इट्स टू किडिश. नाही नाही आवडलं, दुसरं काहीतरी. मग काय म्हणू बरं? मॅडम डी डू डम डा, फिनिश करून टाक ना सगळं. मायाळू. नाही नाही, हे खूप डाऊन मार्केट आहे. तो ब्लॅकमेल करतो, तो धमक्या देतो, म्हणजे काय? ठीक आहे, होईल सगळं नीट, फक्त आपला प्लॅन यशस्वी होऊ दे. आता काय आहे ना प्लॅन ते प्लीज सांगा. नाही आनंद भाऊजी, व्हेरी सॉरी, मी नाही सांगू शकत तुम्हाला. मी सौमित्रालाही सांगितलं नाहीये, खरंच नाही सांगितलंय आणि सांगणारही नाही.
बऱ्याचदा तुमच्याशी बोलले आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून केली आहे, इनफॅक्ट सगळ्यांना विचारून केली, पण यावेळेला नाही. यावेळेला हा डिसिजन मला एकटीला घेऊ द्या. ठीक आहे वहिनी. पार्टी सुद्धा देत आहेत. ए तू असा रॅपर आहे ना, रॅपर. त्याची बायको पाहिली काय अशी, ते युपी साईडचे असतात ना बायका अशा घुंगट वगैरे मध्ये, जसे असं ऑड नाही वाटत का कपल? म्हणजे रॅपरची बायको अशी युपी साईडची. तुझं लक्ष कशाला दुसऱ्यांच्या बायकांकडे? एक मिनिट माया प्लीज यार. माझं आता त्याने अनाउन्समेंट केली म्हणून लक्ष केलं, नाही तर तुझ्याकडे लक्ष आहे की नाही? मी इकडेच बघतोय ना, मी कुठे तिकडे बघतोय यार. आता लक्ष केलं म्हणून बस. लिखा कभी भैंसिया पे आई लव यू लिख दिया उस दिन. हाँ, रिंग नहीं दे सकते, एक रिंग दे देते. बस हो गया लटोरी. चूल्हे पर रोटी सेकन वास्ते चिमटे को अपना मुंह जला ही पड़ी. कौन चूल्हा कौन चिमटा? चिमटे शरत मंजूर है, शरत मंजूर है. इका रोमियो लपर लपर कर रहा है. इतने शौक से इतनी शानदार अंगूठी हमें तो नहीं दी कभी. ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही. ओ मॅडम, अहो ते आजी फेकली, आजीची अंगठी फेकली तुम्ही. माया माया, माझ्या आजीची अंगठी. हो तिने फेकली ना, ती फेकली तिने. मला अंगठी पाहिजे. जाऊ दे, आपण दुसरी आणू. आपण घुसू, माझ्या आजीची अंगठी होती. अरे आता मी कुठे पाण्यात घुसू? तू थांब जरा, आपण वेगळी आणू. मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. घुसू तू उतर पाण्यात उतर. मी बोलवतो कोणाला तरी. ओके, तू कोणालाही बोलवायचं नाही, तू उतरायचं. प्रपोज कोण करत होतं? तू ना. मला अंगठी पाहिजे आताच्या आता. जा. माया गार आहे पाणी. माझ्या ग्रँडमाची रिंग. दिस विल मॅनेज. प्लीज स्टे आउट ऑफ दिस. ओके, आता काय? जा जा. पॅक करणारच का आता? नाही, मी बेल्ट काढतोय ना, लेदरचा बेल्ट आहे. लवकर जा. काय झालंय तुझं? शूज आहेत ना ते. झालं फायनली डन. गो. काय काय? पाणी थंड आहे ना ते. मग आता काय हिटर सोडू त्याच्यात. जम्प गुरु, जम्प नाव. ओके. नाही इकडे नाहीये. कारण बेस्ट फ्रेंड एकच असते आणि ती राधा आहे. हा ऍक्च्युली दॅट्स ट्रू. आय एम हॅपी फॉर यू. पण एक आहे, तू जेवढी डोक्यात जातीस ना माझ्या, तेवढाच लवकर मी तुझ्याशी कनेक्ट का झालो माहितीये का? कारण माझ्यात जी मस्ती आहे, जो मॅडनेस आहे ना, तो तुझ्यात पण आहे. त्यामुळे ना असं हार्ड. खरंच हार्ड आहे. सो सॉरी. बरं चल, निघतो मी. हा ठीक आहे. हो पर्स फोन. थँक्स. फोन. हा तेच होतं का? येस. आणि कपडे? राधाने काय एवढे मला फोन केलेत यार? पाहिजे त्याच्यासाठी मला पण थांबायला पाहिजे ना. मग अरे एवढंच नाही, तो तुला हसवतो, त्याच्यामुळे तू खुश असते, त्याच्यामुळे तुझं हेल्थ चांगलं राहणार. तुझी हेल्थ चांगली राहणार म्हणजे आपल्या बाळाची पण हेल्थ चांगली राहणार ना. एवढे एफर्ट्स घेतोय सौमित्र, मग मी काय भूक सहन नाही करू शकत? ऑफकोर्स मी सहन करणार भूक. त्यात काय एवढं? करणार. यू शो? ऑफकोर्स. ओके. कोण भागा? एक मिनिट, तुमची ही पर्स फेक. तीच पर्स आहे. कळलं नाही? बघ चोरी भी कर रहा है बुड़बक. पुलिस को बुलाएंगे आप तो. अरे आता बोलवा पोलीसला. बोलवायचं तर मगापासून ऐकता धमक्या देईन. पती को बोलून पोलीस को जा. बोलो, कुणाला बोलवायचं तर बोलो. हा मी बघूनच घेतो. आम्ही काय चोर नाही. आमच्या अंगठ्या फेकताय स्वतःच्या पर्स. ओके. कुठे
कुठे गेले? अरे ती बघ इकडे. हा? ती गेली, जाऊ दे तिला, आपण चल जाऊया. या अशा ऑफ लोकांच्या नादी नको लागायला. चल चल चल. एक मिनिट थांबा जरा. इझी इझी इझी. आय एम देअर. आता काय तुम्ही सांगणार नाही? सौमित्र येत नाही, त्याला फोन करतो, काय त्याचा, कुठे थांबलाय तो? कशाला फोन करताय? मिळाला ना जेवायला? पण वाट बघतो ना आपण त्याची, म्हणून. बाकी काय नाही. बरं, त्या फोनवर ना आठवलं, मला जरा पानवलकर सरांना फोन करायचा आहे. तुम्ही त्यांना सगळं सांगणार आहात? आनंद, शट अप, लेट हर टेक हर डिसिजन. ओके ओके. आनंद भाऊजी, तसं काही नाहीये, पण एक महत्वाचं काम आहे. जेनी, आता करू ना त्यांना फोन, म्हणजे उशीर नाही ना झाला? हा, नसतील झोपले, करा करा. हा, ते उशिरापर्यंत जागेचे असतात. अरे ओळखलं नाही त्यांनी मला, ते मला लटवरी समजूनच माझ्याशी बोलत होते. आणि आता आम्ही प्रपोज करत होतो ना, मग तू रिंग का घेतली आणि पाण्यात का फेकली आणि सॉरी वगैरे म्हणत होता मला. मी म्हटलं, मी पण कशाला म्हणू सॉरी? मी म्हटलं, हम और हमारे पति लड़ रहे थे और तुम वहाँ प्रपोज कर रहे थे तो हम जलेंगे नहीं. तो मैं आई, अंगूठी ली और फेंक दी और बोले गुपचले भागा तो था ही नहीं. बरं ते सगळे जाऊ दे, पण नंतर त्याला फिरवला आणि पाडलाय खाली मस्त. अरे यार, मी पाहिजे होतो यार तिकडे. जाऊ दे, चल. मस्त मस्त मस्त. त्यांच्या रोमॅन्टिक नाईटची जी काय वाट लावलीस ना तू, कमाल केलीस तू. हो, आपण दोघांनी गेली होती, हेच सांगायला फोन केला होता. बरं झालं सांगितलं, मजा आली मला. बरं, पण मी आता जातो घरी, नाही तर राधिका माझी वाट लावेल. ओके, बाय बाय. कोणी बाई नसतेच, म्हणजे कोणी नाही, मला माहिती ना. बरं, अशी युपी बिहारकडची भाषा बोलणारी ते एकही बाई नाहीये. बरं, आता नवरात्र चालू नाही ना, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, ही बाई इकडे कशी काय आली? पण गुरु रिलॅक्स, काय एवढा स्ट्रेस घेतोय तू? जा तू, यू नीड रेस्ट, तू जा, आराम कर जा. अगं नाही, मी ठीक आहे, माझी कधीच उतरली आहे. ते पाण्यात उतरल्यावर तो उतरलीच परत. या बाईने तर अजून डोकं भंडावून सोडलं फिरून फिरून. जाऊ दे, या बाईने सगळी वाट लावली यार आज माया. बट तू जाशील ना नीट? हो माया, मी जातो, तू पण नीट जा. आणि आय प्रॉमिस यू, तुला हवं तसं प्रपोज मी नक्की लवकर करेन माया. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. अगं, मी तुला सांगते, सगळं खूप गंमत झाली आज. पण त्याआधी ना गॅरी येतो इकडे. तू एक काम कर, लाईट बंद कर आणि आपण गाढ झोपले असं त्याला वाटलं पाहिजे. गॅरी येतोय म्हणजे इथे कायमचा राहायला येतोय परत? ते नाही माहिती मला, पण आता येतो इकडे. बरं, तू एक काम कर, घरात जिथे कुठे त्याचे कपडे दिसतील ना, सगळे इकडे घेऊन यायचे. इकडे. आणि त्याच्या अंगावरचं काय करू? अगं, ते ओले, तुला सांगते ना, त्याला इतकं सतवलंय माहिती, आज खूप मजा आली. सगळं सांगेन मी तुला, पण सांगितलेलं काम कर, तोपर्यंत मी चेंज करते. ओके. माय गॉड, आय एम प्राऊड ऑफ यू शनू बेबी. आजपर्यंत गॅरी हिला सतवायचा, आता ही गॅरीला सतवायला लागली. सर, मला कसलीच भीती नाहीये. या सगळ्याचा परिणाम गुरुनाथवरती नक्की होईल. ऍडव्होकेट मित्र काय टॅटू करून देतो का? हा, त्याचा छंद आहे तो. सौमित्र, खरं सांग, कुठे गेला होतास तू? काय झालंय? काही सिरियस काही नाही झालेलं. जाऊ दे, पकडला आता तुम्ही मला. सांगतो आता हे टॅटू मी का काढला, कशासाठी काढला आणि काय काय धमाल आली ते सांगतो. खूप खूप धमाल आहे, मस्त किस्सा आहे, सगळं सांगतो. फक्त आता जरा फ्रेश होऊन होते, टॅटू काढून येतो. टेन्शन घेऊ नको, धमाल आहे. टेन्शन घेणार का काय नाही, आलोच मी. चल वहिनी, प्लीज सौमित्रसाठी जॉब शोधा, त्याला वेळ लागलाय. खरंय तुमचं म्हणणं. कपडे कुठे गेले माझे? एकही कपडा नाही, टॉवेल नाही. बेडशीटही तशीच, कपाटात एकही कपडा नाही, टॉवेल पण नाही. काय भोताटकी झाली काय? सगळे कपडे गायब कसे झाले? या शनायाने आणि तिच्या मम्मानं सगळं काही आवरावर केली असणार. मला न विचारता माझ्या कपड्यांना हातच कसा लावला? पण नाही, बास झाला आता, यांचे दिवस तर भरतच आलेत. अरे अरे, काय अंटाट्रिक काय 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 घेतली नवी कोरी. मी माझ्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेऊ? दुसरं काही मिळत नाही ना. ठीक आहे, मी एक काम करतो, आता हीच भांडी घेऊन मी जातो. आता घालतो डोक्यात पातेलं एखादं. नाही, सॉरी. काय झालं? अगं मम्मा, कसं विसरतेस तू? काय भांडीवाला म्हणाला ना, खूप ओझं झालंय, कपड्यांचं गाठोडा नंतर देतो. आहेत रे कपडे, घाल. आधी कोणी फालतूपणा करायला सांगितलं होता? इथे माझे कपडे नाही, मी दाखवेन तुम्हाला. तुमचे कपडे नाही या आठवड्यात बांधून तुम्हाला बाहेर काढलं ना कपाटातले, तर मग बघाच तुम्ही. नाही, आमच्याकडे बॅग आहे.
गाठोड्यात कशाला बदल आपले कपडे, आपल्याकडे बॅग आहे. वाचलं असतं. उद्याच? अरे हा, हे लक्षातच नाही आलं माझ्या. हो, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि आम्ही सगळेच इक्वली एक्साइटेड आहोत. बट मॅम, काय तुम्ही सांगत पण नाही काही. जिनी, मला ते तुला आत्ताच नाही सांगता येणार, पण आज शनयानी आणि सौमित्रांनी मिळून गुरुनाथ आणि मायाला जेवढा त्रास दिलाय ना, त्यापेक्षा जास्त त्रास देणार आहे मी. असा त्रास की त्यांना कळणारही नाही की हा त्रास आहे की अजून काही आहे. आणि माझ्या बाजूनी ना असा एक एकदम माजोरडा रूड मुलगा असा गेला बाईक. आणि त्याने माझ्यावर पाणी उडवलं. ओ माय गॉड. तेवढ्यात एक लेडी आली आणि तिने छत्री उघडून मला वाचवलं. हा, आणि तुझा मुलगा होता ना, तो समोर जाऊन पडला ना पूल मध्ये. यू मीन टू से डबक्यात? हा हा, हेच मला शब्द सुचत नव्हता. हा हो, डबक्यात. आणि फुल भिजला माहितीये, हेड टू टो. शेमडा भिजला होता ना तसाच. शनू बेबी, तू तुझ्या बरोबर घडलेली तुझी स्टोरी ड्रीम मध्ये दिसल्यासारखी सांगितलीस मला. नाही तर सकाळपासून मी गेटअप करून कंटाळा आला मला. माझ्यावर काय ढकलताय? प्लीज, मी वेळेत उठलो होतो. अरे हे काय एक खूप खोटं बोलतात मॅम. मी काय तयार होते, मी काय करते का, काय मी मेकअप करत बसते? मी तेच विचारतो की काय करतेस एवढं. जाऊ दे, डॉक्टर. एक मिनिट, नेमका कोणामुळे उशीर झालाय? नाही, अजूनही उशीर झालेला नाहीये, पण तुम्ही असेच भांडत बसलात ना नक्की उशीर होईल. आणि तुम्हाला माहितीये ना पानवलकर सर कसे आहेत, वेळेच्या बाबतीत अगदी कडक आहेत. ते कधीही पोहोचतील तिथे. चला लवकर. अरे हो ना, असे उभे राहतात तिथे आधीच. नको, चला निघूया. चला ठीक आहे, तुझी आज मीटिंग आहे. ऑल द बेस्ट. छान कर मीटिंग. तुझ्यापासून काय लपलंय? मी जो निर्णय घेतलाय तो बाकी कुणालाही माहिती नाही, पण तुला माहिती. मला तो योग्य वाटतोय. बाकी त्याच्या परिणामांची चिंता आता तुला. तू सुख करतायस, विघ्न हरताय. या निर्णयामुळे काही विघ्न येणारच असेल तर ते तू दूर करायचंय. सगळ्यांना सुखी ठेवायचंय. आणि बाप्पा, हे मी तुझ्याकडे मागत नाहीये, सांगतेय. तेवढा हक्काचा आहेस तू. हो ना? येते. कृपा असू दे. सौमित्र सरांनी. हा, मॉर्निंग एव्हरीवन. आय एम रिअली सॉरी, मला कल्पनाच नव्हती की तुम्ही सगळे येणार आहे. कारण आमच्या स्केड्यूलमध्ये तर काही आज मीटिंग असल्याचं वाचल्यात आलं नाही का? म्हणजे एक्झॅक्टली, आम्हाला तर ऑफिसमध्ये आल्यावर समजलं की आपली मीटिंग आहे. नाही, ऍक्च्युली सर, सौमित्र सरांनी ही मीटिंग बोलवली. सौमित्र? हो, मे बी त्यांनी सगळ्यांना फोन केलाय आणि इथे बोलून घेतलंय. त्याचा काय संबंध? नाही, सौमित्रला. सॉरी, SB ग्रुप ऑफ कंपनीजची CEO माया आणि सिनियर मॅनेजर गुरुनाथ असे उभे आहेत तर बरोबर नाही वाटत. अरे बसा ना तुम्ही पण. नाही बसायचं. बरं, CEO मॅडम. तर आजच्या मीटिंगचा अजेंडा असा आहे की. एक मिनिट मिस्टर सौमित्र. मिस्टर सौमित्र? बोला माया मॅडम. मिस्टर सौमित्र बनहट्टी, यशवंत सरांना आपल्या आजच्या या मीटिंगची आयडिया आहे का?